तर मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प आज सादर झाला। या अर्थसंकल्पामध्ये मुंबईकरांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींपेक्षाही जास्त चर्चा झाली ती पालिकेच्या फिक्स डिपॉझिटची। पालिकेच्या ठेवींपैकी 36,000 कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला आणि या निर्णयावरून विरोधी पक्षांनी टीका करायला सुरुवात केली। या ठेवी नेमक्या का ठेवल्या जातात, त्या मोडण्यावरून नेमकी का टीका होतीये आणि आता मुंबई महापालिकेमध्ये सत्ताधारी आणि प्रशासनासमोर नेमकी कुठली आर्थिक आव्हानं असणार आहेत, आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये। मुंबई महानगरपालिका फक्त देशातलीच नाही तर आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका। महापालिकेवर महायुतीची सत्ता आल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प बुधवारी सादर झाला। मात्र अर्थसंकल्पातल्या तरतुदींपेक्षाही जास्त चर्चा झाली ती अर्थसंकल्पात घेतल्या गेलेल्या एका निर्णयाची। मुंबईतल्या विकास कामांसाठी तब्बल 36,000 कोटींच्या ठेवी वापरण्याचा निर्णय झालाय। या निर्णयामुळे विरोधकांना महायुतीच्या कारभारावर टीका करण्याची आयती संधीच मिळाली। पालिकेच्या उत्पन्नासाठी नवनवीन स्रोत निर्माण करण्याऐवजी आहे त्याच ठेवी मोडण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया माजी महापौर आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी दिली आहे। मधल्या पिरियडमध्ये ज्या ठेवी मोडले त्याचं कशा कामासाठी वापरले, कुठल्या हेड खाली गेले, माझ्या माहितीप्रमाणे मी त्याची माहिती घेते, मला मिळत नाहीये की लाडकी बहीण योजनेचे पण इथून पैसे घेतले। उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी हेल्थची काही कोटी आम्हाला दिले होते। आज कुठल्याच कोटीच्या कोटी उड्डाणे इकडे येत नाही आहेत महापालिकेच्या तिजोरीत, आणि महापालिकेच्या तिजोरीतले काढून न्यायचे ट्रस्टी म्हणून सगळ्या नगरसेवकांना ते कळले पाहिजे तुम्ही कशाला वापरताय, कुठे वापरणार आहात। गेल्या काही वर्षात पालिकेच्या ठेवी कमी झाल्याचं चित्र आहे। पालिकेच्या ठेवींचा हिशेब सुमारे 2.5 वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचा कार्यकाळ संपला तेव्हा 91,000 कोटींच्या ठेवी होत्या। त्या ठेवी आता 81,000 कोटींवरती आल्यात। त्यापैकी 44,000 कोटी नियमानुसार राखीव ठेवावे लागतात। त्यामुळे 36,000 कोटींच्या ठेवी विकास कामांसाठी वापरल्या जाणार आहेत। प्राथमिक शालेय इमारत बांधकाम, नागरी वाहतूक प्रकल्प, रस्ते आणि पूल बांधणी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड यांच्यासाठी हा निधी वापरला जाईल। या ठेवींबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं करण्यात आली आहे। 2 वर्ष 9 महिन्यांनी हे सगळे नगरसेवक पुन्हा आम्ही निवडून आलो। निवडून आल्यानंतर त्या पिरियडमध्ये किती तुम्ही ठेवी मोडलात त्याची श्वेतपत्रिका काढा, कारण मुंबईकरांना पण त्याची उत्कंठता लागलेली आहे आणि नगरसेवक म्हणून जे ट्रस्टी म्हणून निवडून येतात त्यांना या गोष्टीची माहिती असलीच पाहिजे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सुद्धा या ठेवींचा मुद्दा चांगलाच गाजलेला। या ठेवींच्या रूपानं भाजपा आणि शिंदेची शिवसेना मुंबईची लूट करत असल्याचा आरोप ठाकरेंनी केलेला। आज राज्य सरकार त्यांचं आहे, केंद्र सरकार त्यांचं आहे, पण मुंबई महापालिकेला विविध करांच्या माध्यमातून जवळपास 10,900 कोटी 10,900 कोटी म्हणजे किती झाले? 11,000 कोटींची थकबाकी येणं बाकी आहे। यांच्या तिजोऱ्या भरतायत, माझ्या मुंबईची लुटतायत। वास्तविक मुंबई महानगरपालिकेकडनं ठेवण्यात येणाऱ्या ठेवींमागे अनेक कारणं असतात। मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींपाठीमागचे उद्देश: कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी, पेन्शन आणि ग्रॅच्युइटीसाठी तरतूद, कोरोनासारख्या अचानक उद्भवणाऱ्या संकटांचा सामना करणं, जकातीचं उत्पन्न बंद झाल्यानंतर ठेवींवरचं व्याज हा उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत असतो। कंत्राटदारांकडनं घेतलेल्या अनामत रकमांचाही ठेवीत समावेश केला जातो। मात्र गेल्या काही वर्षात या ठेवींचा आकडा कमी होत चालल्याचं चित्र आहे। यावरनं काँग्रेसनं सुद्धा जोरदार टीका केली। महाराष्ट्रातल्या 2022 नंतरचं जे काही राजकारण सुरू झालं त्यामधनं एकंदरच सगळ्या संस्थांना लुटण्याचा कारभार सुरू झाला। अनेक कंत्राटांची दरं वाढवण्यात आली, तिपटीनं वाढवण्यात आलेली आहेत, ही आम्ही पाहिलेलं आहे आणि त्याची चौकशीही होत नाहीत आणि त्यामुळे यांच्या भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी पूर्ण मोकळीक ही मुंबई महानगरपालिकेमध्ये असल्यामुळं आज ठेवी मोडण्याची वेळ आलेली आहे।
जनतेचा पैसा लुटला जातो आणि त्याचा उगम जो आहे हा या महायुतीच्या नेत्यांकडे आहे. तर जनतेचा पैसा हा जनतेच्याच विकासासाठी वापरला जात असल्याचं सांगत भाजपनं पलटवार केलाय. श्वेतपत्रिकेची मागणी करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपनं सुद्धा एक आव्हान दिलंय. विकासासाठी मुंबईकरांचा जीवनमान सुखकर व्हावं, पायाभूत सुविधा मिळाव्या यासाठी मुंबई महापालिका काम करत असते आणि अशा पद्धतीच्या ठेवीचा उपयोग चांगल्या कामासाठी होत असेल तर त्यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. वर्षानुवर्ष त्या ठेवीवर बसून जे राहिले होते आणि मुंबईकरांचं ज्याने नुकसान केलं त्यांना याचा प्रश्न विचारला पाहिजे. खरं तर श्वेतपत्रिकेची मागणी करणाऱ्या उभाटा गटाला आणि विरोधकांना मला एवढंच विचारायचं आहे, तुम्ही 25 वर्ष मुंबईला कशा पद्धतीनं खड्ड्यात घातलं याची जर का श्वेतपत्रिका मुंबईकरांना दाखवली तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही. एकीकडे विकास आणि दुसरीकडे आर्थिक शिस्त असा वाद या निर्णयामुळे निर्माण झालाय. पायाभूत सुविधा वाढवताना पालिकेची आर्थिक शिस्त बिघडू न देण्याचं आव्हान सध्या नव्या सत्ताधाऱ्यांसमोर असणार आहे. पायाभूत सुविधांसाठी पालिकेच्या ठेवी मोडणारे नवे सत्ताधारी आता पालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत वाढवण्यासाठी काय पावलं उचलतात याकडेही सर्वांचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.